Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Saban Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 2nd and this is a lecture number 6. ठीक आहे, तर आपण जो काय आपला सेकंड युनिट आहे आयसी इंजिन्स आणि गॅस टर्बाइन तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे. त्याचा वेटेज 14 मार्काचा होता. तर हा जो काय चॅप्टर आहे युनिट आहे तो दोन पार्ट मध्ये होता, आयसी इंजिन्स आणि गॅस टर्बाइन. तर यातला जो काय आयसी इंजिनचा पार्ट आहे तो ऑलरेडी आपण लास्टच्या लेक्चर्स मध्ये डिस्कस केलेला आहे. तर आता आपण काय करतोय, त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तर गॅस टर्बाइन बद्दल काय करणार आहोत आत्ताच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण बघूया वन बाय वन याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपल्याला हे पॉइंट सगळे कव्हर करायचे आहेत, ज्याच्यामध्ये बेसिकली आपण बघणार आहोत डेफिनेशन ऑफ गॅस टर्बाइन. तर गॅस टर्बाइनची काय डेफिनेशन असणार आहे ते बघणार आहोत. त्याचबरोबर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ गॅस टर्बाइन, गॅस टर्बाइनचं वर्किंग प्रिन्सिपल बघणार आहोत. त्यानंतर मेजर कॉम्पोनंट्स ऑफ द गॅस टर्बाइन, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ द गॅस टर्बाइन आणि लास्टला ऍप्लिकेशन ऑफ द गॅस टर्बाइन. तर हे सगळे पॉइंट्स आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण काय करूया वन बाय वन पॉइंट हे डिस्कस करत जाऊया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया मग डेफिनेशन ऑफ द गॅस टर्बाइन. तर बघा आता आपण सुरुवातीला थोडंसं टर्बाइन बद्दल डिस्कशन करूया. बघा टर्बाइन काय असतात, कोणत्याही वर्किंग फ्लुइड मध्ये जी काय एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत असतो आणि असे करणारे जे डिव्हाइस असतात त्याला आपण टर्बाइन म्हणत असतो. मग जर आपण स्टीम टर्बाइनचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये स्टीम मधली जी काय हीट एनर्जी आहे, प्रेशर एनर्जी आहे, त्याचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत असतं. जर आपण हायड्रॉलिक टर्बाइन घेतलंय तर वॉटरमध्ये जी काय हायड्रॉलिक एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत असतो. मग त्याचप्रमाणे आपण गॅस टर्बाइन म्हणजे काय म्हणणार आहोत की गॅसमध्ये जी काही हीट एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन जर मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत असेल तर अशा डिव्हाइसला आपण काय म्हणत असतो, गॅस टर्बाइन असं म्हणत असतो. ठीक आहे, मग अशाच पद्धतीने अजून एक डिव्हाइस होतं जे काय करत होतं, हीट एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत होतो, त्याला आपण इंजिन्स म्हणत होतो, इंटरनल कंबशन इंजिन असं म्हणत होतो. फक्त ते जो काय मेकॅनिझम होतं तो इंजिन जे काय ऑपरेट होता त्याची मोशन कशी होती, रेसिप्रोकेटिंग मोशन होती. पण गॅस टर्बाइनच्या बाबतीत कशी असणार आहे, त्याची मोशन रोटरी असणार आहे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या डिस्कशन वरून आपण गॅस टर्बाइनला कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. बघा गॅस टर्बाइन इज अ रोटरी टाइप इंटरनल कंबशन थर्मल प्राइम मूव्हर. ठीक आहे, गॅस टर्बाइन काय आहे, एक रोटरी टाइप इंटरनल कंबशन थर्मल प्राइम मूव्हर आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा इंटरनल कंबशन आपण काय म्हणलेलं आहे की ज्याप्रमाणे इंजिन मध्ये देखील कंबशन इंटरनली होत होतं त्याप्रमाणे गॅस टर्बाइन मध्ये देखील काय असणार आहे, त्या युनिट मध्येच तुमचं कंबशन होत असणार आहे. त्याचबरोबर थर्मल प्राइम मूव्हरचा अर्थ काय होतो की जे डिव्हाइस थर्मल एनर्जीचा वापर करून आपल्याला काही ना काहीतरी आउटपुट सोर्स देत असतात, आउटपुट एनर्जी देत असतात, अशा डिव्हाइसना आपण थर्मल प्राइम मूव्हर म्हणत असतो. मग त्याच्यामध्येच तुमचा काय असणार आहे, गॅस टर्बाइन असणार आहे. मग आपण म्हणू शकतो गॅस टर्बाइन इज अ रोटरी टाइप इंटरनल कंबशन थर्मल प्राइम मूव्हर. ठीक आहे, तर त्याच्या डेफिनेशनच्या बाबतीत झालं. आता आपण येऊया नेक्स्ट पॉइंटला, त्याच्या वर्किंग प्रिन्सिपलच्या बाबतीत. तर बघा गॅस टर्बाइनचं वर्किंग प्रिन्सिपल अतिशय सिंपल आहे. आपण काय करणार आहोत, ऍटमॉस्फेरिक मधली जी काही फ्रेश एअर आहे ती एअर आपण घेणार आहोत. त्या एअरला आपण कॉम्प्रेसरच्या मदतीने त्याला हाय प्रेशरला कॉम्प्रेस करणार आहोत. त्यानंतर ही जी काही कॉम्प्रेस झालेली एअर आहे ती आपण कंबशन चेंबर मध्ये नेऊन तिथं फ्युएल बरोबर त्याचं कंबशन घडवून आणणार आहोत आणि त्या कंबशनमुळे त्याचे जे काही प्रोडक्ट असतील हॉट गॅस तो आपण आपल्या गॅस टर्बाइन मध्ये नेऊन एक्सपांड करणार आहोत. अँड बिकॉज ऑफ द एक्सपान्शन तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी मिळणार आहे इन द फॉर्म ऑफ रोटेशन ऑफ द टर्बाइन. टर्बाइनचं जे काय रोटेशन होईल त्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी मिळणार आहे. ठीक आहे, मग आता जे काय आपण डिस्कशन केलं त्या डिस्कशन वरून एका डायग्रामच्या मदतीनं आपण गॅस टर्बाइनचं प्रिन्सिपल समजून घेऊया. तर बघा याच्यामध्ये काय असणार आहे, 3 महत्वाचे कॉम्पोनंट्स तुमच्यामध्ये असणार आहेत. त्यामध्ये हा एअर कॉम्प्रेसर आहे, त्यानंतर ही कंबशन चेंबर आहे आणि हा तुमचा गॅस टर्बाइन आहे. तर सुरुवातीला काय होईल, तुम्ही काय करणार की फ्रेश एअर जी काय आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला ती कॉम्प्रेसर मध्ये येईल. कॉम्प्रेसर त्या फ्रेश एअरला कॉम्प्रेस करून हाय प्रेशर एअर मध्ये कन्वर्ट करणार आहे आणि ही जी काय हाय प्रेशर एअर आहे ती तुमच्या कंबशन चेंबरला जाईल.
इथं कंबशन चेंबरमध्ये फ्युएलच्या मदतीनं तुम्ही दोघांचं मिक्सचर करून कंबशन घडवून आणणार आहात आणि कंबशन झाल्यानंतर जे काय हॉट गॅसेस तयार होणार आहेत, ज्याचं टेम्परेचर आणि प्रेशर खूप जास्त असणार आहे, असे जे काय हॉट गॅस आहेत ते तुमच्या टर्बाईन मध्ये येतील आणि तिथं ते एक्सपांड होतील आणि त्याच्यामुळं त्याच्यामधली जी काय हीट एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी मिळेल आणि मेकॅनिकल एनर्जी मध्ये मिळेल म्हणजे काय होईल, अशा पद्धतीने तुम्हाला वर्क आउटपुट मिळणार आहे इन द फॉर्म ऑफ रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी. आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, हे जे काय एक्झॉस्ट गॅस आहे ते आपण ऍटमॉस्फिअर मध्ये बाहेर सोडून देणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचं इन जनरल वर्किंग प्रिन्सिपल असणार आहे. तर बघा स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, अ कॉम्प्रेस्ड एअर इज मिक्स्ड विथ द फ्युएल इन कंबशन चेंबर. आपण काय करणार आहोत, कॉम्प्रेस्ड एअरला मिक्स करणार आहोत विथ द फ्युएल कुठं, कंबशन चेंबर मध्ये. अँड प्रोड्युस्ड हॉट गॅसेस, जे काही हॉट गॅस प्रोड्यूस झालेले आहेत, इज एक्सपांड इन द टर्बाईन विच प्रोड्यूस युजफुल मेकॅनिकल वर्क. मग ते जे काय करतील, तुमचे जे काही गॅस आहेत ते एक्सपांड होतील आणि युजफुल मेकॅनिकल वर्क क्रिएट करणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमच्या गॅस टर्बाईनचं वर्किंग प्रिन्सिपल असणार आहे. तर बघा आपण अजून एका अॅनिमेशनच्या मदतीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया, हे जे काय वर्किंग प्रिन्सिपल आहे. तर बघा ह्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसत आहे की इथं तुमचा जो काय आहे तो हा पूर्ण तुमचा कॉम्प्रेसरचा सेक्शन आहे, त्यानंतर तुमचं इथं कंबशन चेंबर आहे आणि पुढचा हा जो काय पार्ट आहे तुमचा टर्बाईन असणार आहे. तर आपण काय करणार, ऍटमॉस्फिअर मधली अशा पद्धतीनं फ्रेश एअर घेणार आहोत, त्या फ्रेश एअरला आपण कॉम्प्रेस करत जाणार आहोत. हे तुमचे मल्टी स्टेज कॉम्प्रेसर्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण इथे कंबशन चेंबर मध्ये फ्युएलच्या मदतीने कंबशन घडवून आणणार आणि त्यानंतर जे काय हॉट गॅस येतील ते तुमच्या टर्बाईन मध्ये एक्सपांड होतील आणि तुम्हाला जो काय आउटपुट शाफ्ट इथं रोटेशन होऊन तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी मिळणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघू शकता कशा पद्धतीनं तुम्हाला ते वर्क होताना दिसतंय. तर बघा ऍटमॉस्फिअरिक एअर आली, कंबशन चेंबर मध्ये कंबशन झालं आणि हॉट गॅसेस टर्बाईन वरून निघालेले आहेत. तर तुमचे काय होईल, त्याप्रमाणे वर्क मिळत जाणार आहे. ठीक आहे, तर अजून एक अॅनिमेशन त्याचा पुढचा पार्ट आहे. बघा कशा पद्धतीने जिथे कंबशन चेंबर मधले जे काही हॉट गॅसेस बाहेर येत आहेत आणि टर्बाईनला रोटेट करत आहेत. तर अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ गॅस टर्बाईन असणार आहे. तर आता आपण पुढे जाऊया. पुढचा पार्ट आहे मेजर कंपोनंट्स ऑफ द गॅस टर्बाईन. एखादा गॅस टर्बाईन असेल तर त्यामध्ये मेजर कोणकोणते कंपोनंट्स असणार आहेत ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर बघा गॅस टर्बाईन मध्ये मेजरली बघता तर 3 कंपोनंट सर्वात महत्वाचे आहेत. तर मग आपण कसं म्हणू शकतो, बघा गॅस टर्बाईन हॅज 3 मेजर कॉम्पोनंट्स. तर 3 मेजर कॉम्पोनंट्स, तर 3 मेजर कॉम्पोनंट कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कॉम्पोनंट असणार आहे तुमचा एअर कॉम्प्रेसर, त्यानंतर असणार आहे तुमचा कंबशन चेंबर आणि त्यानंतर असणार आहे गॅस टर्बाईन. तर असे 3 कंपोनंट्स जे महत्वाचे तुमच्या गॅस टर्बाईन प्लांट मध्ये असणार आहे. तर बघा एका इमेजच्या मदतीने आपण प्रत्येकाचा जरासा डायग्राम बघूया. तर हा जो काय पार्ट होता तो तुमचा पूर्ण गॅस टर्बाईनचा पार्ट असणार आहे आणि यामध्ये हा जो काय सेक्शन आहे तो इथं इनलार्ज करून दाखवलाय तुम्हाला. अशा पद्धतीचा तुमचा इथं कॉम्प्रेसर असतो. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जे पार्ट आहे तो तुमचा काय असणार आहे, कंबशन चेंबर असणार आहे आणि थर्ड जो काय पार्ट दिसतोय तो तुमचा टर्बाईन असणार आहे. तर अशा पद्धतीने 3 हे मेजर कॉम्पोनंट्स असणार आहेत. जर फंक्शन वाईज बघायला गेलं तर आपण कशा पद्धतीने सांगू शकतो, बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल एअर कॉम्प्रेसर काय करणार आहे, एअरला कॉम्प्रेस करायचं काम करणार आहे आणि हाय प्रेशर एअर आपल्याला देणार आहे. त्यानंतर कंबशन चेंबर मध्ये काय होणार आहे, तुमचं कंबशन घडून येणार आहे आणि आपल्याला हॉट गॅसेस प्रोड्यूस होणार आहेत. त्यानंतर पुढं टर्बाईन मध्ये काय होईल, ते जे काय हॉट गॅस प्रोड्यूस आहेत ते तुमच्या टर्बाईन मध्ये एक्सपांड होतील आणि आपल्याला मेकॅनिकल एनर्जी मिळणार आहे. तर बघा मग आपण कशा पद्धतीनं फंक्शन म्हणू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्रेसरला आपण काय सांगणार, टू कॉम्प्रेस द ऍटमॉस्फिरिक एअर टू हाय प्रेशर. ऍटमॉस्फिरिक प्रेशर जे आहे एअरचं त्याला हाय प्रेशर मध्ये कन्वर्ट करायचं काम एअर कॉम्प्रेसर करणार आहे. सेकंड आपण बघितलं कंबशन चेंबर. तर कंबशन चेंबर काय असणार आहे, पॅसेज आहे, एक स्पेस आहे की ज्याच्यामध्ये कंबशन ऑफ द फ्युएल इज टेक्स प्लेस. कंबशन चेंबर वेअर द कंबशन ऑफ फ्युएल इज टेक्स प्लेस. ठीक आहे, आणि थर्ड जो तुमचा आहे पार्ट असणार आहे तुमचा गॅस टर्बाईन, जिथं काय होणार आहे, हॉट गॅस एक्सपांड्स अँड प्रोड्यूस युजफुल वर्क. तिथं हॉट गॅस एक्सपांड होतील आणि तुमचं जे काही युजफुल वर्क आहे ते तुम्हाला प्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे, तर असे झाले तुमचे मेन कॉम्पोनंट्स, मेजर कॉम्पोनंट्स ऑफ युअर गॅस टर्बाईन. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया, क्लासिफिकेशन ऑफ द गॅस टर्बाईन. तर बघा आपण वेगवेगळ्या पॅरामीटरवरती गॅस टर्बाईनला आपण क्लासिफाय करणार आहोत. मग त्यातला जो काय पहिला पार्ट असणार आहे, अकॉर्डिंग टू द
पाथ ऑफ वर्किंग सबस्टन्स. तर बघा फर्स्ट क्लासिफिकेशन काय आहे, अकॉर्डिंग टू द पाथ ऑफ वर्किंग सबस्टन्स. आता ह्यामध्ये वर्किंग सबस्टन्स काय असणार आहे, तर तुमच्या हॉट गॅस हे वर्किंग सबस्टन्स असणार आहे. मग त्याचा जो काय पाथ आहे तो आपण कशा पद्धतीने नेत असतो त्यानुसार त्याचे दोन क्लासिफिकेशन होणार आहेत. त्यामध्ये पहिला असणार आहे क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन, दुसरा असणार आहे ओपन सायकल गॅस टर्बाइन. तर बघा फर्स्ट झाला हा क्लोज सायकल गॅस टर्बाइन आणि दुसरा झाला ओपन सायकल गॅस टर्बाइन. आता याच्यामध्ये बघा सिंपल आहे, तर आपण काय म्हणणार आहोत क्लोज्ड सायकल. ठीक आहे, ज्यावेळी तुमची पूर्णपणे सायकल क्लोज होत असते त्यावेळी आपण म्हणणार क्लोज्ड सायकल. दुसरा आपण म्हणत असतो ओपन सायकल. तर त्याच्यामध्ये काय होत असणार आहे, सायकल ही ओपन असणार आहे. आपण जे काही वर्किंग मीडियम आहे ते फ्रेश वापरणार आहोत प्रत्येक वेळी. तर बघा आपण पहिल्यांदा ओपन सायकल बघूया. याच्यामध्ये काय होणार आहे बघा की तुमचा कॉम्प्रेसर आहे, कंबशन चेंबर आहे आणि टर्बाइन आहे. ज्यावेळी हे जे काय हॉट गॅस असतील टर्बाइन मध्ये एक्सपांड झाल्यानंतर जो काय एक्झॉस्ट गॅस आहे, ठीक आहे, ते आपण डायरेक्टली काय करत असतो, ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करत असतो. तर अशा पद्धतीचे जे काही टर्बाइन्स असतात त्या टर्बाइनला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज ओपन सायकल गॅस टर्बाइन, की ज्याच्यामध्ये आपण टर्बाइन कडून जे काही एक्झॉस्ट गॅस आहेत ते काय केले डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केलेले आहे. ठीक आहे, हे ओपन सायकल बद्दल झालं. आता क्लोज्ड सायकल मध्ये काय असणार आहे, लॉजिकली आपण सांगू शकतो की टर्बाइनचा जर एक्झॉस्ट आपण ऍटमॉस्फिअर मध्ये न सोडता पुन्हा त्याला कूल करून एक कूलरच्या मदतीनं एका हीट एक्सचेंजरच्या मदतीनं त्याला कूल करून जर आपण पुन्हा जर कॉम्प्रेसरला सप्लाय केला, प्रोव्हाइड केला, तर अशा पद्धतीच्या ज्या काही सायकल्स असतील त्याला आपण म्हणणार आहोत क्लोज्ड सायकल टर्बाइन. तर बघा तुम्ही एका डायग्रामच्या मदतीने बघू शकता की याच्यामध्ये काय केलेलं आहे, कॉम्प्रेसर आहे, तुमचा हीट एक्सचेंजर असणार आहे जो कंबशन चेंबर सारखं वर्क करणार आहे. त्यानंतर तुमचा गॅस टर्बाइन असेल आणि तो पुन्हा एक हीट एक्सचेंजर असणार आहे. तर आपण काय केलेलं आहे, तर ऍटमॉस्फिअर मध्ये डायरेक्टली हे काय टर्बाइनचं जे काय एक्झॉस्ट गॅस आहे तर ऍटमॉस्फिअर मध्ये न सोडता त्याला आपण काय केलं, एका हीट एक्सचेंजर मध्ये पास केलेलं आहे आणि हीट एक्सचेंजर मध्ये त्याची हीट एनर्जी आपण काढून घेतलेली आहे. ते दिसते बघा तुम्हाला क्यू आउट, म्हणजे आपण हीट एनर्जी रिजेक्ट करतोय आणि ही जी काय एनर्जी रिजेक्ट झाल्यानंतर परत तेच वर्किंग सबस्टन्स वर्किंग फ्लुइड आपण काय करतोय इथं कॉम्प्रेसरला प्रोव्हाइड करत असतोय. तर अशा पद्धतीचे जे काही टर्बाइन्स असतील त्याला आपण म्हणणार आहोत क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन. ठीक आहे, तर बघा मग अकॉर्डिंग टू द वर्किंग सबस्टन्स आपण दोन क्लासिफिकेशन बघितले, एक क्लोज सायकल गॅस टर्बाइन आणि ओपन सायकल गॅस टर्बाइन. क्लोज सायकल मध्ये काय असणार आहे, वर्किंग सबस्टन्स आपण कूल करून पुन्हा रिसर्क्युलेट करणार आहोत आणि ओपन सायकल मध्ये काय असतं की वर्किंग सबस्टन्स आपण टर्बाइनचे एक्झॉस्ट जे काय आहे ते डायरेक्टली आपण ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करत असतो. तर याप्रमाणे हे पहिलं क्लासिफिकेशन झालं. आता आपण येऊया नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द प्रेशर ऑफ हीट ऍब्झॉर्प्शन और कंबशन. तर तुमच्या त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे क्लासिफिकेशन होत असतात. कंबशन प्रोसेस कोणत्या प्रोसेसनं होत आहे, मग जर कॉन्स्टंट प्रेशरनं होत असेल हा एक टाईप झाला आणि दुसरा कॉन्स्टंट व्हॉल्यूमनं होत असेल तर हा दुसरा टाईप झाला. तर मग आपण बघू शकतो बघा की ह्यानुसार त्याचे दोन क्लासिफिकेशन आहेत, कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाइन असेल आणि दुसरं असणार आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस टर्बाइन. जर तुमचं कंबशन कॉन्स्टंट प्रेशरला होत असेल तर तशा टर्बाइनला आपण कॉन्स्टंट प्रेशर टर्बाइन म्हणणार. त्याचबरोबर तशाला आपण म्हणू शकतो कंटिन्युअस कंबशन गॅस टर्बाइन. आणि जर तुमची कंबशन प्रोसेस कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होत असेल तर अशा टाईपच्या टर्बाइनला आपण म्हणत असतो एक्सप्लोजिव्ह कंबशन गॅस टर्बाइन. ठीक आहे, तर हे दोन क्लासिफिकेशन झाले अकॉर्डिंग टू द कंबशन प्रोसेस. त्यानंतर आपण येऊया नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे. ठीक आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द फ्युअल युज्ड. मग त्याच्यामध्ये कंबशनसाठी आपण फ्युअल कोणत्या पद्धतीचं वापरत असतो त्याप्रमाणे याचं क्लासिफिकेशन असणार आहे. बघा त्यामध्ये आपण मग तिन्ही प्रकारचे फ्युअल आपण वापरत असतो. लिक्विड फ्युअल्स असतील, गॅसेस फ्युअल्स असतील किंवा सॉलिड फ्युअल्स असतील. तर त्याप्रमाणे तीन क्लासिफिकेशन असणार आहेत. मग स्पेसिफिकली आपण म्हणू शकतो बघा अकॉर्डिंग टू द फ्युअल यूज, लिक्विड फ्युअल गॅस टर्बाइन, गॅसेस फ्युअल गॅस टर्बाइन आणि सॉलिड फ्युअल गॅस टर्बाइन. जर ऍज अ फ्युअल म्हणून आपण लिक्विड वापरलं तर लिक्विड फ्युअल गॅस टर्बाइन, ऍज अ फ्युअल म्हणून आपण जर गॅसेस वापरत असेल तर ते गॅस फ्युअल टर्बाइन आणि ऍज अ फ्युअल म्हणून आपण सॉलिड फ्युअल्स वापरत असू तर त्याला आपण म्हणणार आहोत सॉलिड फ्युअल गॅस टर्बाइन. ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन झालं अकॉर्डिंग टू द फ्युअल युजर नुसार. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन बघूया अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट. तर याच्यामध्ये बघा तर आपण टर्बाइनच्या याच्यामध्ये काही स्पेसिफिक अरेंजमेंट करत असतो जेणेकरून तुमच्या जे काही टर्बाइनची इफिशियन्सी आपण काय करत असतो वाढवत असतो. त्याच्यामध्ये जे काही पॉवर आउटपुट आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा काही वेगवेगळ्या इफिशियन्सी वाढवण्याच्या मेथडसाठी आपण त्या एलिमेंटची काही स्पेसिफिक
सिस्टीम मध्ये अरेंजमेंट करत असतो. मग त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन असणार आहे. त्यामध्ये पहिलं येईल तुमचं सिम्पल गॅस टर्बाईन येईल, दुसरं येईल इंटरकूल्ड येईल, तिसरं येईल रिहीट येईल आणि नंतरचं येणार आहे रिजनरेटिव्ह अरेंजमेंट. तर अशा वेगवेगळ्या काही अरेंजमेंट असणार आहे. तर ह्याचा जो काही डिटेल स्टडी आहे तो तुम्हाला नाही आहे, फक्त जस्ट मी काय करतोय त्यात थोडंसं मिनिंग समजून देण्याचा त्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा आपण सिंपल म्हणेल तेव्हा काय असणार आहे, जो आता आपण मगाशी डिस्कस केला त्याप्रमाणे तुमचा रेग्युलर टर्बाईन असणार आहे, ज्याला आपण सिंपल अरेंजमेंट म्हणणार आहोत. त्यानंतर जेव्हा आपण इंटरकूल्ड असं म्हणू, ठीक आहे, तर यामध्ये बघा आपण एअरला कॉम्प्रेस करत असतो आणि त्यानंतर ते आपण कंबशन चेंबरला पाठवत असतो. मग ही जी काही कॉम्प्रेशन प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एअरचं प्रेशर इन्क्रीज करत असतो, मग त्याच्यामध्ये एक स्टेजच्या ऐवजी आपण 2 स्टेजमध्ये जर कॉम्प्रेसर घडवत असू, मल्टी स्टेज आपण कॉम्प्रेशन करत असू आणि त्या 2 स्टेजच्या मध्ये आपण एक इंटरकूलच्या मदतीनं पहिल्या स्टेज मधलं जे काही कॉम्प्रेशन झालेलं एअरचं फक्त टेम्परेचर आपण कमी करत असू, प्रेशर ऍज इट इज ठेवून, आणि परत ते पुढे पाठवत असू, तर अशा ह्याला आपण काय म्हणत असतो, इंटरकूल्ड म्हणत असतो. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हा एक इंटरकूल्ड अरेंजमेंट तुम्हाला मी दाखवली आहे. आत्ताच जशा पद्धतीने मी डिस्कस केलं, तर हा तुमचा लो प्रेशर कॉम्प्रेसर असणार आहे, हा तुमचा हाय प्रेशर कॉम्प्रेसर असणार आहे. मग लो प्रेशर कॉम्प्रेसर कडून हाय प्रेशर कडे जाण्याच्या अगोदर आपण काय करत असतो, इंटरकूलर मध्ये त्या एअरला कूल करत असतो, जिथे त्याचा फक्त टेम्परेचर ड्रॉप होईल, प्रेशर ऍज इट इज राहणार आहे. ठीक आहे. आणि नंतर पुन्हा मग तेच इथून जी काय एअर येईल ती कंबशन चेंबर मध्ये येईल, तिथून तुमच्या टर्बाईन मध्ये येईल. पुढचं जे काय वर्किंग असणार आहे ते सेमच असणार आहे. मग आपण काय केलं, इन्स्टेड ऑफ कॉम्प्रेसिंग द एअर इन अ सिंगल स्टेज वी आर गोइंग फॉर द 2 स्टेज. आपण 2 स्टेज मध्ये गेलो अँड इन बिटवीन दिस 2 स्टेज वी आर युझिंग इंटरकूलर सो दॅट वी कॅन मेंटेन द प्रेशर बट रिड्युसिंग इट्स टेम्परेचर. आपण काय केलं, त्याचं टेम्परेचर कमी केलेलं आहे. तर ही तुमची पहिली अरेंजमेंट ज्याला आपण इंटरकूल्ड असं म्हणलेलं आहोत. त्यानंतर सेकंड अरेंजमेंट आहे तुमची रिहीट. ठीक आहे. रिहीट मध्ये बघा, रिहीट ज्यावेळी आपण म्हणतो तर त्या शब्दामध्ये आहे रिहीट. मग आपण काय करत असतो, पुन्हा पुन्हा हीट करत असतो. ज्या अर्थी इथं तुमच्या 2 स्टेज ऑफ कॉम्प्रेसर होत्या, त्याप्रमाणे काय असणार आहे, इथं 2 स्टेज ऑफ तुमच्या टर्बाईन असणार आहे. तर बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला रिहीट अरेंजमेंट तुम्हाला इथं दिलेली आहे, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, इथं टर्बाईन जे होतं एक फर्स्ट स्टेज झालं, इथं तुमच्या टर्बाईनची सेकंड स्टेज असणार आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने सांगू शकता की कॉम्प्रेसर मधून एअर तुमची कॉम्प्रेस होईल, कंबशन चेंबर मध्ये येईल आणि पहिल्या स्टेजमध्ये तुमच्या टर्बाईन मध्ये तुम्हाला वर्क आउटपुट मिळणार आहे. त्यानंतर आपण ही हीट परत काय करत असतो, दुसऱ्या कंबशन चेंबर मध्ये नेत असतो आणि पुन्हा त्याला रिहीट करत असतो. आणि परत ही जी काय रिहीट झाल्यानंतर जे काय हॉट गॅस येणार आहेत ते तुमच्या सेकंड स्टेज टर्बाईन कडे येणार आहेत आणि पुन्हा तुमचं जे काय आउटपुट आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर ह्या केसमध्ये आपण काय केलं, तुमच्या हॉट गॅसला हीट केलं पुन्हा, म्हणून आपण याला काय म्हणत असतो, रिहीट अरेंजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट तुमची अरेंजमेंट आहे रिजनरेटिव्ह अरेंजमेंट. तर यामध्ये कसं असणार आहे बघा, आपण काय करत असतो, कंबशन चेंबरला जे काय गॅस आपण नेत असतो, एअर आपली नेत असतो, त्या एअरला आपण टर्बाईनच्या एक्झॉस्टनं आपण हीट करत असतो. तर बघा ह्या अरेंजमेंट मध्ये तुम्हाला दिसेल याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे ऍटमॉस्फिरिक एअर आहे. ऍटमॉस्फिरिक एअर आपण कंबशन चेंबर मध्ये नेत असतो. तर कंबशन चेंबर मध्ये न्यायच्या आधी ही जी काय एअर आहे, तर टर्बाईनचे जे काय एक्झॉस्ट असणार आहे त्याच्यामध्ये जी काय हीट एनर्जी आहे ती आपण काय करणार आहोत, इथं नेणार आहोत आणि त्या टर्बाईनच्या असलेल्या हीट पासून आपण काय करणार आहोत, थोडंसं एअर मध्ये त्याला काय करणार आहोत, त्याला हीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुमचं कंबशन काय व्हावं, इफेक्टिव्ह व्हावं. तर अशा पद्धतीचे जे काय अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला आपण म्हणत असतो रिजनरेटर अरेंजमेंट. तर याच्यामध्ये काय झालं, टर्बाईनच्या एक्झॉस्ट पासून आपण त्या एअर जी तुमच्या कंबशन चेंबर मध्ये येणार आहे त्याला आपण काय केलेलं आहे, हीट केलेलं आहे. तर ही अरेंजमेंट झाली तुमची रिजनरेटर अरेंजमेंट. ठीक आहे. तर हे तुमचं क्लासिफिकेशन झालं अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट. नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द एक्सपान्शन ऑफ द हॉट गॅसेस. तुम्ही जे काय टर्बाईन मध्ये तुमचे हॉट गॅस एक्सपांड करणार आहात त्यानुसार त्याचे 2 पार्ट असतात. ऑलरेडी आपण स्टीम टर्बाईनच्या बाबतीत डिस्कस केलेलं आहे की इम्पल्स म्हणजे काय असतं आणि रिॲक्शन म्हणजे काय असतं. तर बघा त्याच्याप्रमाणे हे 2 क्लासिफिकेशन असणार आहेत, इम्पल्स गॅस टर्बाईन आणि दुसरा असणार आहे रिॲक्शन गॅस टर्बाईन. ठीक आहे. त्याचं थोडंसं इम्पल्स आणि रिॲक्शनचं काय मिनिंग होतंय हे ऑलरेडी स्टीम टर्बाईनच्या बाबतीत आपण थोडं डिस्कस केलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते बघू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ द फ्लो. तुमचं जे काही गॅस येणार आहे तुमच्या टर्बाईन मध्ये, तर त्या टर्बाईन मध्ये येणाऱ्या गॅसची
डायरेक्शन कशा पद्धतीने असणार आहे तुमच्या टर्बाईनमध्ये जाण्यासाठी, तर त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ द फ्लो. मग त्यानुसार त्याचे दोन क्लासिफिकेशन आहेत, एक आहे ऍक्सियल फ्लो आणि दुसरं आहे रेडियल फ्लो. तर ऍक्सियल फ्लो मध्ये काय असणार आहे, टर्बाईनच्या शाफ्ट बरोबर काय असणार आहे, तो पॅरलल असणार आहे तुमचा फ्लो, त्याला आपण काय म्हणत असतो, अलॉंग द ऍक्सियल फ्लो ऑर ऍक्सियल फ्लो. ठीक आहे, टर्बाईनच्या शाफ्टच्या ऍक्सिस भोवती तो फ्लो होत असतो. त्यानंतर रेडियल फ्लो मध्ये काय असणार आहे, रेडियल डायरेक्शन मध्ये जर तुमचे गॅस आतमध्ये येत असतील तर त्याला तुम्ही काय म्हणत असाल, रेडियल डायरेक्शन फ्लो. ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन झालं तुमच्या अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ फ्लो. नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे आपण जाऊया. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन. तर बघा, ज्यावेळी आपण ऍप्लिकेशनचा पार्ट म्हणत असतो मग त्याच्यामध्ये दोन बेसिक कॅटेगरी आहेत. ऍप्लिकेशन असेल तर ते स्टेशनरी इन्स्टॉलेशन साठी असेल किंवा मुव्हिंग व्हेकल साठी असणार आहे. ठीक आहे, मग स्टेशनरी म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, ते जे काय गॅस टर्बाईनचं सेटअप आहे ते स्टेशनरी असणार आहे, एका जागेला आपण त्याला सेटअप केलेलं असणार आहे, ते कुठेही मूव्ह होणार नाही. तर मग बघा, पहिली कॅटेगरी आपण बघतोय स्टेशनरी इन्स्टॉलेशन. मग त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन करत असतो. त्यानंतर पंपिंग अँड रिफायनिंग प्रोसेसमध्ये आपण क्रूड ऑइलच्या गॅस टर्बाईन आपला वापरत असतो. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये देखील आपण गॅस टर्बाईनचा वापर करत असतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हे सगळं स्टेशनरी ऍप्लिकेशन असणार आहेत. मग इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन असेल, पंपिंग अँड रिफायनिंग प्रोसेस ऑफ क्रूड ऑइल असेल आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल. त्यानंतर मुव्हिंग व्हेकलच्या बाबतीत बघायला गेलं, जे सेकंड पार्ट आहे तर त्याच्यामध्ये बघा, जी काय एव्हिएशन फील्ड आहे त्या एव्हिएशन फील्ड मध्ये सगळे जे काय एअर व्हेकल्स असतील तर तुमच्या ह्या गॅस टर्बाईनवरती त्या वर्क होत असतात. मग त्यामध्ये स्पेसिफिकली टर्बोजेट असेल, टर्बो प्रोपेलर इंजिन्स असतील. तर हे जे काय हे जेट इंजिन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण गॅस टर्बाईनचा वापर करत असतो. त्यानंतर प्रपल्शन ऑफ शिप अँड लोकोमोटिव्ह, तर शिप आणि लोकोमोटिव्हच्या प्रपल्शनसाठी देखील आपण गॅस टर्बाईन वापरत असतो. नंतर एव्हिएशन म्हणजे जे काय एअर व्हेकल्स असतील त्यामध्ये देखील आपण काय करत असतो, गॅस टर्बाईनचा वापर करत असतो. तर हे तुमचं क्लासिफिकेशन असणार आहे अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये मग स्टेशनरी इन्स्टॉलेशन असतील, जे सिस्टम इन्स्टॉल केलेलं आहे, कुठेही मूव्ह होणार नाही. त्यानंतर तुमचे मुव्हिंग व्हेकल्स असतील, त्याच्यामध्ये टर्बोजेट असेल, टर्बो प्रोपेलर असतील, एव्हिएशन फील्ड असतील, प्रपोल्शन शिप असणार आहे. तर याप्रमाणे तुमचं हे क्लासिफिकेशन असणार आहे. नेक्स्ट आपण पार्टकडे जाऊया, ऍप्लिकेशन्स ऑफ द गॅस टर्बाईन. तर गॅस टर्बाईनचे ऍप्लिकेशन कोणकोणते असणार आहेत ते आता आपण डिस्कस करूया. आता आपण जस्ट ते क्लासिफिकेशन मध्ये डिस्कस केलेलंच आहे, पण एक सगळेच क्लासिफिकेशन नुसार आपण एकत्रितपणे ते पुन्हा एकदा डिस्कस करूया. तर बघा, फर्स्ट ऍप्लिकेशन आहे तुमचं इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. तर आपण काय करणार आहोत, टर्बाईन कडून जे काय आलेला आउटपुट शाफ्ट आहे जर तो आपण जनरेटरला कनेक्ट केला, कपल केला, तर तुम्ही इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनसाठी तुम्ही तुमचा गॅस टर्बाईन वापरू शकता. अशा पद्धतीने हे पहिलं ऍप्लिकेशन आहे. दुसरं ऍप्लिकेशन ज्या पद्धतीने आपण मुव्हिंग व्हेकल्स म्हणलो, मग त्याच्यामध्ये काय असतील, हे जे काही जेट इंजिन्स असतील त्याच्यामध्ये टर्बोजेट असेल, टर्बो प्रोपेलर इंजिन्स असतील, हे आपण त्याच्यामध्ये गॅस टर्बाईनचा वापर करत असतो. त्यानंतर थर्ड ऍप्लिकेशन आहे पंपिंग अँड रिफायनिंग प्रोसेस ऑफ क्रूड ऑइल. तर ह्यामध्ये देखील आपण काय करत असतो, गॅस टर्बाईनचा वापर करत असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय असतं की पॉवर प्लांट मध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जीच्या मदतीने पॉवर जनरेट करत असतो. तर अशा ठिकाणी आपण काय करत असतो, तुमच्या गॅस टर्बाईनचा वापर करत असतो. नेक्स्ट आहे प्रपल्शन ऑफ शिप अँड लोकोमोटिव्ह. तर प्रपल्शन जे आपण शिपचं लोकोमोटिव्हचं करत असतो त्या ठिकाणी देखील आपण गॅस टर्बाईनचा वापर करत असतो. नेक्स्ट आहे सुपर चार्जिंग ऑफ आयसी इंजिन. तर याच्यामध्ये बघा की सुपर चार्जिंग, टर्बो चार्जिंग हा थोडा इंटरनल कंबशन इंजिनचा ऍडव्हान्स पार्ट असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो की एक्झॉस्ट गॅस जे आहे त्या एक्झॉस्ट गॅसच्या मदतीने आपण गॅस टर्बाईन रन करून त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कॉम्प्रेसर रन करत असतो आणि तुमच्या इंजिनसाठी हाय डेन्स एअर आपण प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, तर मग काही वेळा आपण ती जी काही लागणारी पॉवर आहे ती इंजिन कडूनच घेत असतो, तर काही वेळा त्याच्यावरती आपण गॅस टर्बाईन रन करून टर्बो चार्जिंगचा पार्ट करत असतो. तर अशा पद्धतीने तुमचं हे क्लासिफिकेशन असणार आहे सुपर चार्जिंग ऑफ आयसी इंजिन. त्यानंतर लास्ट जे काय ऍप्लिकेशन आहे ते काय असणार आहे, एव्हिएशन फील्ड. जर तुम्ही तुमचं जे काय गॅस टर्बाईन्स वापरत असता ते एव्हिएशन फील्ड मध्ये देखील वापरत असता. जे काय एअर मध्ये जे काय तुमचे ट्रॅव्हल्स होणारे व्हेकल्स आहेत त्याला आपण एव्हिएशन फील्ड किंवा एव्हिएशन सिस्टम म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये रॉकेट इंजिन्स असतील, तुमचे जेट प्रोपल्शन सिस्टीम्स असतील. तर अशा पद्धतीने त्याचे क्लासिफिकेशन असणार आहेत. ठीक आहे, तर आताच्या या लेक्चरला आपण गॅस टर्बाईन म्हणजे काय त्याचा पार्ट आपण चालू केला होता. मग गॅस टर्बाईन म्हणजे काय बघितलं, त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ गॅस टर्बाईन, क्लासिफिकेशन ऑफ द गॅस टर्बाईन, मेजर मेन कॉम्पोनंट्स ऑफ द गॅस टर्बाईन्स आपण बघितले. त्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन नंतर ऍप्लिकेशनचा पार्ट देखील आपण डिस्कस केला आहे. तर ह्याचा जो काय पार्ट आहे तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे, ओके.
Thank you.